मूत्रपिंड आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि शरीरातील द्रव संतुलन राखणे यांसारखी महत्त्वाची कामे करतो. परंतु मूत्रपिंडाच्या नुकसानीची सुरुवात अनेकदा शांतपणे होते आणि त्याची लक्षणे ओळखणे कठीण असते. या लेखात आपण मूत्रपिंडाच्या नुकसानीची सुरुवात कशी होते आणि त्याची लक्षणे कोणती आहेत हे पाहू. मूत्रपिंडाच्या नुकसानीची सुरुवात. मूत्रपिंडाच्या नुकसानीची सुरुवात अनेकदा कोणत्याही स्पष्ट लक्षणाशिवाय होते, त्यामुळे वेळेवर निदान होणे कठीण असते. परंतु काही लक्षणे आहेत जी आपण ओळखू शकतो आणि वेळेवर उपचार घेऊ शकतो. थकवा आणि कमजोरी. मूत्रपिंडाच्या नुकसानीमुळे शरीरातील विषारी पदार्थ योग्य रीतीने काढून टाकले जात नाहीत, ज्यामुळे थकवा आणि कमजोरी येते. हे लक्षण अनेकदा सामान्य थकव्याप्रमाणे वाटते, परंतु ते दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्राच्या रंगात बदल. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यास मूत्राच्या रंगात बदल होऊ शकतो. मूत्र गडद पिवळा, तपकिरी किंवा लालसर होऊ शकतो. मूत्राच्या रंगात कोणताही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सूज येणे. मूत्रपिंडाच्या नुकसानीमुळे शरीरातील द्रवसंतुलन बिघडतो, ज्यामुळे हात, पाय, चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. ही सूज अचानक येते आणि ती कमी होत नाही. उच्च रक्तदाब. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यास रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब हा मूत्रपिंडाच्या नुकसानीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. नियमित रक्तदाब तपासणी करणे आवश्यक आहे. त्वचेवर खाज येणे. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरातील विषारी पदार्थ त्वचेत साचतात, ज्यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते. ही खाज सामान्य खाजेपेक्षा वेगळी असते आणि ती कमी होत नाही. मूत्रपिंडापासून बचाव करण्यासाठी काही उपाय आहेत. नियमित तपासणी. मूत्रपिंडाच्या कार्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्यदायी आहार. कमी मीठ, साखर आणि चरबी असलेला आहार घ्यावा. पुरेसे पाणी पिणे. शरीरातील द्रवसंतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. धूम्रपान आणि मद्यपानामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. नियमित व्यायाम करावा. नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते.